चला आज कशाची भाजी बनवणार? आज आज भेळ बनवणार आहे, म्हणजेच मिक्स कडधान्य याला आम्ही भेळ म्हणत असतो. आणि त्याच्यामध्ये शेकटाची शेंगा, अजून काय काय टाकणार आहे? बटाटा टाकणार आहे. अजून अरे कोणी पण सांगा अजून काय काय टाकणार आहे याच्यात? सर्व काही मिक्स टाकणार आहे या भाजीमध्ये. आता या श्री संत ज्ञानेश्वर वारकरी मंडळ दिंडी क्रमांक 60 यामधील वारकरी महिला आपल्या वारकऱ्यासाठी जेवण बनवत आहे. बघा आता काहीतरी बोला. रामकृष्ण बस. आणि इकडे चपातीसाठी पीठ मळत आहे करकेबाई म्हात्रे नेरुळगावकर बघा. आणि या गंगाबाई, आडनाव काय? पाटील जोईनगर. आणि या आमच्या कामगार. आज येथे दुपारचा मुक्काम आहे. पहा निसर्गरम्य वातावरण आहे. दुपारचं जेवण धर्मपुरी येथे आहे. आणि समोर महादेवाचं मंदिर आहे. चित्रापूर असे म्हणतात. पहा कसं निसर्गरम्य वातावरण आहे, पाहून घ्या. आणि आपल्या महिला मंडळ वारकऱ्यांसाठी जेवण बनवतात. चला नंतर भेटूया. आम्हाला असे रोडवर जेवण बनवायला लागत असतो. पाहून घ्या. आणि एका बाजूला दिंड्या चालत असतात. सर्व वारकरी आपल्या एका बाजूने एका रांगाने चालत असतात. आणि एका बाजूला दिंडीवाले जेवण बनवण्यासाठी एका बाजूला राहत असतात. सर्व दिंडीवाले आपले जेवण बनवत असतात रोडवर. वारकऱ्यांसाठी चपात्या आपल्या वारकरी महिला मंडळ दिसतात. बघा या वर्षी भरपूर लोक आलेले आहेत वारीसाठी. आता भाजीला फोडणी देत आहे आचार्य आपले. हे कामगार उत्कृष्ट कामगार आहेत.
आपले ड्रायव्हर या वारीतला पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे. दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम धर्मपुष्पाला येथे चालू आहे. तरी वारकऱ्यांनी त्याचा स्वाद घ्यावा. आस्वाद आस्वाद. जेवण एकदम चटचटीत बनलेलं आहे. भरपूर खा. अरे बाबा अजून आमचं नाही झालं. हे केळं बिळा आम्ही फेकून देतो, ठेवत नाही. चला पुढे. आपल्या आता तिखट मुगाची डाळ टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये बटाटा आणि शेवग्याचे शेंगा टाकलेले आहेत. मित्रांनो, आपण सुद्धा वारीला यावे आणि या अन्नाचा आस्वाद घेऊन पाहावे. डाळ टाकलेले आहे, नंतर भाजी टाकणार आहे. चला. किती वारकरी सकाळी 3 वाजल्यापासून पायी वारी चालू आहे. लोक चालत आहेत. आता आपण रात्रीच्या मुक्काम टक्केवर जात आहे, निघालो आहे. पहा किती गर्दी आहे. काम लागेल येथे आहे. आता मी दुपारच्या टक्क्यावरून रात्रीच्या टक्क्यावर जात आलो. पहा किती गर्दी आहे. यावर्षी सर्वांची खूप गर्दी झालेली आहे. सर्व आता लाईनमध्ये चालत आहे. त्यामुळे कोणाला दर्शन लागू शकतात. तर मंडळी अशी आहे आपली आषाढी वारीची. आपण कधी लागू केलेला नाही. पहिल्यांदाच मी आपल्यासमोर लागू करत आहे. मला जास्त बोलायचं सुद्धा सवय नाही. त्यामुळे काय होतं, अक्षराची उडा होते. तर ब्लॉगिंगला वर्क केलेलं आहे. तर भाषा सुद्धा सुरुवात करण्यासाठी ब्लॉगिंग काम केलेलं आहे. चला, आता आपण शेतीवर पोचल्यानंतर आपण तिथे संवाद करूया. चला रामकृष्ण मित्रांनो. आपली चला इथल्या मुक्कामाची जवळ आलेली आहे. एक साईडला बोलायचं आहे. म्हणजे किती आतमध्ये असतात हे आपल्याला दाखवलं. कारण शहरामध्ये गावामध्ये रोडसाठी जागा लागतात. म्हणून त्याच्या तिथे त्यांनी पोटावे लागतात. ते आपल्याला काढावे लागते.
येत असतात. पहा, तर यामध्ये येऊन आपला एक दिवस पाण्यात टाकतो. तेव्हा सुद्धा चांगलं असते. आमच्या स्वतः महात्मा सांगूनच गेलेले आहेत. जेव्हा ठेवलेलं त्याचे तेव्हा जसं ठेवलेलं आहे त्याप्रमाणे माणसानं राहायचं खूप उपयोग पाहिजे. कारण माणसं ही या संसारामध्ये कामावर गेलेले असतात. इतकं कामावर गेलेले असतात त्यांना कळत सुद्धा आहे की हे सर्व जे विश्व आहे ते विश्व चालत आहे ते कुणामुळे चालत आहे हे लोकांना माहीत नाही. कारण त्याचा त्यांना अभ्यास सुद्धा असतो. त्यांनी त्याचा त्याचा अध्ययन केला तर त्यांना कळून येईल की या जगामध्ये तुम्ही कुणाचा लक्ष आणि नाही. चला आपण आता आपल्या कुटुंबामध्ये आलेलो आहे. मारून कामं पकडले. चला कुठे लावू इकडं. चला गाडी फिरवत टाको. रात्री जायला मोकळं नाही का. गाडी फिरवून कधी पण गाडी चालवत असताना आपल्याला त्या ठिकाणी काय पाहिजे गाडी फिरवूनच नाही नंतर रामकृष्ण आता आपण देतो. कारण म्हणजे ही याचा रात्र होते म्हणून रात्री झाल्यामुळे लोकांची फेरायची शकता आणि त्याच्यामुळे मी ब्लॉगिंग करते. चला मग उद्या भेटूया. रामकृष्ण.